काल मी हडपसरच्या परिसरामध्ये आलो होतो, त्यावेळेस माझा डॉक्टर शंतनू जगदाळे आणि आमचे लोकप्रतिनिधी चेतन तुपे यांनी विनंती केली की दादा इथं 3 गोष्टी तुम्ही पाहिल्याच पाहिजेत. एक म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत जे मांजरीला पिण्याचं पाणी द्यायचं आहे ती स्कीम बरीच रेंगाळलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिका आणि मजिप्रा यांच्यात थोडंसं कोऑर्डिनेशन करायचं. अजून 2 नॅशनल हायवे आणि रेल्वे ह्या 2 लाईन ज्या जातात ते क्रॉसिंग करायचं आहे. ते एकदा बघितल्यानंतर कुणाकडं काय काम आहे ते कळेल, म्हणून ते एक पाहणी आपण केली. त्याच्यानंतर आत्ता तुम्ही ज्या परिसरात उभा आहोत तिथं हा जो ब्रिज आहे तो फक्त टू लेनचा आहे. अजून 2 लेनची ब्रिजची गरज इथं आहे. त्याला साधारण 25 कोटी रुपये खर्च आहे आणि इथले प्रजिमाचे 3 रस्ते 5-5 कोटीचे आहेत. तर अशा इथं 40 कोटी रुपये लागत आहेत, कारण ह्या भागातून पलीकडच्या भागात म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ ह्याला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी असणारा अशा प्रकारचा रस्ता आहे. मग त्याला अप्रोच रोड आहेत का, इतर काही आहे का? मागे एक मधला फ्लायओव्हर हा आपण रेल्वेला आरोबी केला आहे, परंतु त्या आरोबीला तोंडापाशी लोक जमीन द्यायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आम्हाला पैसे वाढवून द्या. तर आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालायचं तिथं ठरवलेलं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त त्या लोकांचा फायदा करता येईल तो फायदा करून तेही बॉटलनेक तिथं झालेला आहे तो दूर करायचा. अशा 3 गोष्टी पाहण्याच्या करता मी आणि आम्ही लोकप्रतिनिधी चेतन आणि बाकीचे सगळे इथं आलो होतो अधिकाऱ्यांना घेऊन. शिरूर मतदारसंघ हा खासदारांचा निधी पण याला कमी पडला. नाही शिरूर का कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थीत काही संबंध नाही आहे. माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतननी आग्रह केलेला होता. मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू. पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये, इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये, म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली. दादा, ज्या उड्डाण पुलाची तुम्ही आता पाहणी केली रेल्वेच्या उड्डाण, त्याचं बांधकाम चुकीचं झाल्याचं सुद्धा स्थानिक आणि 2017 पासून त्याचं बांधकाम सुरू आहे. पण झाली काही बरोबर आहे. ते कशामुळे झालं की फ्लायओव्हरच्या पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे. ते सर्व्हिस रोड मेन रोडला मिळण्याच्या करता आणि फ्लायओव्हरचा रोड त्या मेन रोडला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी 21 का 11 गुंठे 11 गुंठे अवघे 11 गुंठे मिळण्याच्या करता बराच त्रास झालेला आहे. स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला, पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही. आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉज घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात. PWDच्या ACंना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनाही विनंती केली की जेवढं ज्यांच्या जमिनी 11 गुंठे घ्यायच्या त्यांचा जितका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल तो आपण करावा असं मी त्यांना सांगितलं. अजित घुलेंनी उपोषण केलं, एक साईड सुरू झाली एक साईड बंद होती, तरी मी सांगितलं ना बाबा की ती 11 गुंठे जागा जर उद्याच्याला तुझी जागा असेल आणि तू द्यायचंच नाही ठरवलं तर आता काय, शेवटी कायदा हातात घेऊन चालत नाही, नियमानेच वागावं लागतं. आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉजला 3 महिने लागतात. आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू, 3 महिन्यांनी मार्च एंडला ती सगळी जागा ताब्यामध्ये येईल. दादा, काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत वक्तव्य झालं ना, सारखं कशाला तेच. त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. असू द्या, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप. मी काल सांगितलेलं आहे ते माझं फायनल संपलं. धन्यवाद. शहराचा विस्तार होत असताना हडपसराची वेगळी महापालिका देखील मागणी सातत्याने होताना दिसते. त्यानंतर विठ्ठल तुपे नाट्यगृह अनेक वर्षापासून बंद आहे, अनेक तिथं निधी देऊन सुद्धा चालू का होत. त्याच्याबद्दल आता आयुक्त माझ्या बरोबर आहेत, आयुक्तांना विचारतो आणि ते चालू कसं तातडीनं करता येईल
काही अडचणी असतील तर दूर करण्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढीन. दुसरी गोष्ट ट्रॅफिकच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी खरं तर 10 वर्षापूर्वी रिंग रोडच्या बद्दल प्रयत्न करत होतो, परंतु त्यावेळेस नागरिकांना वाटलं की कशाला रिंग रोडची गरज आहे, काय आहे, आमची विहीर जाते, आमचं जमीन जाते, आमचं घर जातं. वास्तविक ज्यावेळेस आपण रिंग रोड करतो त्यावेळेस जमिनीचा मोबदला व्यवस्थित देतो, घराचा देतो, विहिरीचा देतो, जे काही कुणाचं नुकसान होत असेल ते नुकसानीची एवढी रक्कम देतो की जेणेकरून तो पर्यायी व्यवस्था त्याची व्यवस्थितपणे करू शकेल. पण सतत काही ना काही अडचणी आल्या. आता जवळपास त्या रिंग रोडचं संपूर्णपणे ॲक्विजिशन होत आलेलं आहे. त्यांना लागणारा निधी आम्ही रस्ते विकास महामंडळाच्याकडनं देतोय आणि आता त्याची माझ्या माहितीप्रमाणे टेंडर 6 का काहीतरी भाग केलेले त्या रिंग रोडचे. 144 का 170 किलोमीटरचा असा काहीतरी तो रिंग रोड आहे आणि त्याच्यातले 6 भाग करून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर तिथं नेमले जातील, म्हणजे फायनल होतील, ज्यांचे कोणाचं लोएस्ट येईल, L1 येईल अशांना, आणि ते काम सुरू होईल. परंतु ट्रॅफिक प्रचंड दरवर्षी वाढते. आता मला विक्रम कुमार गाडी सांगत होते की दादा, गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये 40,000 कोटीचे फ्लॅट विकले गेले. किती? 40,000 कोटीचे. काल मला काही भेटले पत्रकार नगरच्या तिथं न्याती म्हणून मोठे बिल्डर आहेत, त्यांनी ती निगोसिएशन चालवलं आहे. तिथं ज्यांचा फ्लॅट आहे त्यांचा 1200चा फ्लॅट असेल तर ते त्यांना 2,500चा फ्लॅट बांधून देणार आहेत आणि तिथं जो बाकीचा FSI मिळतो तो ते त्याचे बिल्डिंग बांधून ते विकणार आहे, तिथं टॉवर होणार आहे. आता अशा प्रकारचे आपल्याकडे टॉवर मोठे व्हायला लागलेत. त्याच्यावर असणाऱ्या पाईपलाईन, असणाऱ्या ड्रेनेजच्या लाईन, असणाऱ्या रस्ते ह्या सगळे कमी पडायला लागलेले आहेत आणि म्हणून त्याला 2-3 उपाय आहेत. एक तर रोडचं वाइंडिंग करणं. वाइंडिंग करत असताना ज्यांचं काढावं लागेल रस्त्याच्या रुंदीकरणाकरता ते त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि हा रिंग रोड खरं तर आपले 2 रिंग रोड आहे, आउटर आणि ह्याचा पुणे आणि पिंपरी चिंचवडला असणारा. त्या दोन्ही रिंग रोडच्या मध्ये एक रिंग रोड आपण रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलं आणि एक रिंग रोड आपण PMRDAला करायला सांगतोय. तर रस्ते विकास महामंडळाच्याला आता आपण प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. तो झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकची कोंडी कमी व्हायला मदत होईल. आपण आत्ता ह्याच्या रोडनी जातो विद्यापीठाच्या, ती मेट्रो टाटाची साधारण आम्ही आढावा घेतला तर ती मार्च 2025ला पूर्ण होईल. तशा पद्धतीनं टाटानी टाईम टेबल ठरवलेलं आहे आणि तसं काम टाटाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळं ती रेल्वे अजून त्या भागामध्ये 1.25 वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. आणि रामनगर आपल्या रामवाडी ते मला वाटतं रामवाडीपर्यंतची आता मेट्रोचं काम उरकत आलेलं आहे. ते लवकरच सुरू होईल. वनाज ते रामवाडी. माझ्या माहितीप्रमाणे तेही काम ते म्हणत होते की हो दादा आम्हाला हे होईल. चला आम्हाला